येईल का जुळून नाते? अचानक एक नोटिफिकेशन येऊन आदित्यच्या मोबाईलवर धडकली. इथून पुढे त्याने मोबाईल बघितला तर त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. दिव्याला बांधलेलं होतं खुर्चीला, मान लुडकली होती, फोटोवरून कुठेतरी बाहेर निघाली होती असं दिसत होतं. ओके, आज इंटरव्ह्यूला जाणार होती, तिथून कदाचित उचललं गेलं असावं. पण बॉडीगार्ड काय करत होते? एक सोडून दोघे असताना ती किडनॅप कशी होऊ शकते? तो मनाशी विचार करत होता. त्याने बॉडीगार्डना कॉल केला पण एकही बॉडीगार्ड कॉल उचलत नव्हता. म्हणजे काहीतरी गडबड दिसत होती. त्याने एकदा दिव्याचा नंबर ट्राय केला पण नॉट रिचेबल येत होता. त्याला तिची काळजी वाटत होती. त्याने शिवला कॉल केला. तो ऑफिसमध्ये होता कारण तिथले काही मॅटर्स हँडल करायला कोणीतरी तिथेही असणं गरजेचं होतं. शिव, इकडे ये. दिव्या किडनॅप झाली. ज्याची भीती होती तेच झालं, आदित्य शिवला म्हणाला. काय सर, हे कधी झालं? आणि बॉडीगार्ड? शिवने विचारलं. कोणाचाही फोन लागत नाही. यू कम हिअर, आदित्य म्हणाला. तो एकदम ट्रेसमध्ये होता. येस सर, म्हणून त्याने लगेच कॉल कट केला. तो थोड्याच वेळात आदित्यकडे पोहोचला. दिव्या जिथून किडनॅप झाली तिथे चौकशी केली असता बॉडीगार्डचं ॲक्सिडेंट झाल्याचं कळलं. त्यांना कोणीतरी हॉस्पिटलाइज केलं होतं. त्यामुळे दिव्याला पकडणं शक्य झालं होतं. अजूनपर्यंत आदित्यला विश्वास वाटत नव्हता. कोणीतरी मुद्दाम घाबरवण्यासाठी असं केलं आहे, खोटा असेल व्हिडिओ असं वाटत होतं. पण आता एकूण सगळं बघता दिव्याला खरंच कोणीतरी किडनॅप केलं होतं. त्याने पुन्हा तो फोटो नीट निरखून बघितला. स्मिताचा शोध थांबून आधी दिव्याला सुरक्षित ठेवणं गरजेचं होतं. तिकडून लोकेशन वगैरे काहीच आलं नव्हतं. म्हणजे पैशासाठी कोणी केलं असतं तर मागणी केलीच असती. पण जर स्मिताने केलं तर ती दिव्याला मारायलाच बघणार, कारण आदित्यनेही तिला मारायचीच ऑर्डर दिली होती. ती बाकी काहीच विचार करणार नाही हे आदित्यला माहित होतं. दिव्याला हर्ट करणे म्हणजे आदित्यला त्रास होणार हे तिला कळलं होतं. त्याचा मेंदू त्याला स्मितानेच केले असं सांगत होता. काहीतरी लिंक सोडायला हवी होती. शिव, मला वाटतं आपण स्मिताच्या नाड्या आवळायला हव्यात. तिची मैत्रीण, मित्र, फॅमिली कुठे आहे बघ जरा. आदित्य काही धागेदोरे मिळतात का बघत होता. जर स्मिता नसेल तर कोण असेल? बिझनेस एनिमी असेल तर एवढ्यात कॉल आला असता. स्मिताचं फोन लोकेशन सापडतं का बघत होते. तिचं सोशल मीडिया अकाउंट ऑपरेट होतं का ह्या सर्वावर लक्ष ठेवून होती त्याची टीम. सगळे लोकेशन चेक करून झाले होते. असे अचानक कुठे भूमी दुबंगून गायब झाले होते सगळे, असा त्याला विचार आला. आणि त्याने काही लोकेशनवर आपल्या माणसांना सगळी बेसमेंट पुन्हा शोधायला लावली. शोधताना कुठे राहिलं असेल एखादं तर, आणि त्याचाच फायदा झाला होता. एका मॉलच्या मागच्या साईडला छोटासा कोना होता जिथून बेसमेंटला जायला जागा होती. तिथे ना कॅमेरे होते ना कोणाचं लक्ष जाणार होतं. आदित्यने पुन्हा शोधायला सांगितल्यावर मात्र त्यांनी बेसमेंट असेल तिथे जास्त भर दिला होता. आत गेले तर तिथे स्मिता आणि तिची मैत्रीण होती. स्मिताला मेडिसिन दिल्याने झोप लागली होती तर तिची मैत्रीण तिच्या बाजूला बसली होती. आदित्यच्या माणसाने त्यांना असलेल्या अवस्थेतून तिथून उचललं होतं. स्मिताला काही अजून जाग नव्हती पण मैत्रीण खूप घाबरली होती. दोघींना एका ठिकाणी ठेवून आदित्यला कळवलं. शिव आणि आदित्य लगेच तिथे पोहोचले.
इथूनच आता काहीतरी कळलं तर. इथे या दोघी आहेत, तर मग दिव्याला कुठे गायब केलंय? त्याने स्मिताच्या मैत्रिणीला टॉर्चर करायला सुरुवात केली. आधीच घाबरलेली असल्यामुळे तिने पटापट बोलायला सुरुवात केली. मला इथे डोळ्यावर पट्टी बांधून आणलं होतं. मला ते लोक घ्यायला आले होते. मी इथे आली तेव्हा फक्त स्मिता या ठिकाणी होती. मला बाकी काहीच माहीत नाही. हे ती अगदी खरं खरं सांगत होती. तिला फक्त फोन आला होता म्हणून ती इथे स्मितासाठी आली होती. काय नंबर आहे दे? शिवने तिच्याकडून नंबर घेतला. त्याचं लोकेशन ट्रेस करायला पाठवलं. स्मिताच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवलं. आदित्यला समोर बघून ती कडकड कापू लागली. तिला घाबरून बोलताही येत नव्हतं. तिने तर डोळेच पांढरे करून दिले. तिला खूपच धक्का बसला होता. वर शांत दिसणारा आदित्य तिच्यासोबत असं काही करेल तिला वाटलंच नव्हतं. त्यामुळे जेव्हा त्याने तिच्यावर बिनधास्त वार केला चाकूचा, तेव्हा तिला शरीराबरोबर मानसिक धक्का बसला होता. तिच्या मनात तेव्हा प्रचंड भीती बसली. आपण वाचणार नाही हे तिने मनाशी ठरवून टाकलं होतं. जेव्हा तिच्या नाकात एक जबरदस्त वास गेला आणि तिचे डोळे बंद होऊ लागले, तेव्हा तिने आशाच सोडली होती जगण्याची. पण जेव्हा तिला पुन्हा शुद्ध आली तेव्हा ती एका वेगळ्याच खोलीत होती. पुन्हा तिला भीती वाटू लागली. आता कोण आपल्याला वाचवणार? इथे आणून आपलं काय करणार? हे प्रश्न तिच्या मनात येत होते. एवढ्यात बुटांचा आवाज आला तिच्या कानावर. तिला त्या आवाजाबरोबर धडधड जाणवली. आदित्य असू नये असंच वाटत होतं. इतक्यात एक व्यक्ती समोर उभा झाला. तोंडाला मास्क असल्यामुळे त्याचा चेहरा स्मिताला दिसत नव्हता. मला तुझ्याकडून मदत हवी आहे म्हणून तुला सोडून इथे आणलं आहे, तो व्यक्ती म्हणाला. आवाजावरून तरुण वाटत होता. स्मिताला ते ऐकून बरं वाटलं. म्हणजे हा निदान आपल्याला मारणारा नाही. प्लीज तुम्ही मला इथून दुसरीकडे न्या. मला सुरक्षित ठिकाणी हलवा. मला वाचवा. मला आदित्यची खूप भीती वाटते. तो मला इथूनही शोधून काढेल. मी तुम्हाला मला माहिती आहे ते सर्व सांगेन. स्मिताने त्या माणसाला विनंती केली, कारण ती जबरदस्त घाबरली होती आदित्यला. तिला तो कुठूनही येईल आणि गोळ्या घालेल, नाहीतर पुन्हा चाकू चालवेल अशी भीती वाटत होती. कोणीतरी तिला मानसिक भावनिक आधार द्यावा असं वाटत होतं. त्या माणसाला बघून त्याने तिला जीवाची हमी द्यावी. तिला काही होणार नाही असं म्हणावं असं वाटत होतं तिला. पण तो काही असं म्हणणार नव्हता. मला तू योग्य मदत केलीस तर हा विचार करेन मी, तो माणूस म्हणाला. मी करेन, नक्की करेन, पण मला वाचवा. तिने जीवाची भीक मागावी तसं त्याला गयावया करत सांगितलं. मला आदित्यचा वीक पॉइंट काय आहे हेच तू सांगशील, कारण गेली 10 वर्ष तो काम करत आहेस तिथे, तो माणूस बोलला. सर, त्यांची वीक पॉइंट मलाही माहीत नाहीत, कारण त्यांना अजूनपर्यंत कधी कुठल्याच गोष्टीसाठी चुटपुट करताना किंवा ते बोलून दाखवताना बघितलं नाही मी. पण एक मुलगी आहे जिच्यासाठी तो माझ्या जीवावर उठला आहे. तो प्रचंड चिडला आहे. अजूनपर्यंत त्याला मी खूप शांत बघितलं आहे. त्याला भरपूर चिडताना बघितलं नाही मी, पण त्या मुलीसाठी तो माझ्यावर चिडला होता. ऑफिसमध्ये तिची माफी मागायला लावली होती मला. पहिली ती आदित्यच्या ऑफिसमध्ये काम करायची, आता सोडलं आहे तिने. मी तिची माहिती काढली तेव्हा ती घरीच होती. तिचा ॲड्रेस माहीत केला होता. स्मिता म्हणाली. दिव्याचं नाव तिने ह्यासाठी सांगितलं होतं, एका दगडात 2 पक्षी, म्हणजे तिचंही काम झालं आणि त्या माणसाचंही. दिव्याला ती काही जास्त त्रास देऊ शकली नव्हती. ती स्वतःच्या जीवाला मात्र मुकलीच होती की कोणीतरी दूध बनवून तिला वाचवायला आलं होतं.
म्हणून ती तिला माहीत असलेलं सगळं सांगत होती. तिने दिव्याचा जुना ॲड्रेस दिला, पण तिथे आता कोणीच येताना दिसत नव्हतं. तिने ती दिलेली बातमी दिसते का बघायला सांगितलं, पण हटवली होती. मग सोशल मीडियावर असलेल्या तिच्या अकाउंटवरून तिचा फोटो बघायला सांगितला. सर, माझी एक विनंती होती, स्मिता म्हणाली. काय? त्या माणसाने विचारलं. सर, माझ्या मैत्रिणीला फोन करून तुम्ही इथे बोलवाल प्लीज. स्मिता तोंड एकदम वाईट करत म्हणाले. ठीक आहे, होईल का? त्याने सांगितलं. तसा तिने अगदी तिला तोंड पाठ असलेला आपल्या मैत्रिणीचा नंबर त्या माणसाला सांगितला. लगेच त्याची माणसं अर्धवट जाऊन तिला घेऊन आले, तेही डोळे बांधून. त्यानंतर स्मितेला औषध वगैरे दिलं गेलं आणि मैत्रिणीला तिच्यासोबत बसायला सांगितलं. पण तेव्हा समोर कोणीच आलं नव्हतं. तिने स्मिताला बघून फक्त धीराने तिथे थांबली होती. दिव्याचा चेहरा दिसला तसं त्या माणसाचं अर्ध अधिक काम झालं होतं. त्याने आजूबाजूला सगळीकडे आपली माणसं कामाला लावली. त्याला एक क्लू मिळाला होता, तो म्हणजे आदित्य घाईत एका मोठ्या 40 माळ्याच्या बिल्डिंग जवळ थांबला होता. त्याने तोच एरिया आपल्या लोकांना काबीज करायला सांगितला. जेव्हा दुसऱ्या दिवशी दिव्या निघाली, सिंपल कपड्यात 2 माणसं तिच्या 2 साईडने चालू लागले. त्यांच्या लगेच लक्षात आलं की हे बॉडीगार्ड आहे. त्यांनी ऐनवेळी आपल्या प्लॅनमध्ये चेंज केला आणि त्या दोघांना ठोकायला एका गाडीला सांगितलं. त्याशिवाय दिव्याला उचलणं शक्य नव्हतं. ते दोघं खाली पडले की मग दिव्याला नंबर प्लेट नसलेली गाडी येणार आणि घेऊन जाणार. हे अवघ्या 1 मिनिटात त्यांनी ठरवलं आणि कामाला लागले. दिव्याला माहीतच नव्हतं की तिच्या आजूबाजूला बॉडीगार्ड आहे. ती सरळ रस्ता क्रॉस करून रिक्षाला हात दाखवत होती. तिच्या मागोमाग रस्ता क्रॉस करत असलेले बॉडीगार्ड जमिनीवर पडले आणि ती गाडी निघून गेली. सर्वांचं लक्ष तिकडे असतानाच एक गाडी दिव्याजवळ येऊन थांबली. अचानक इतक्या जवळ गाडी थांबल्यामुळे ती मागे झाली पटकन. पण काही कळायच्या आत मागील बाजून तिच्या तोंडावर रुमाल आला आणि अगदी सगळं धुसर झालं होतं. तिला घेऊन गाडी सुसाट पळाली. त्याने आदित्यच्या नंबरवर दिव्याचा फोटो पाठवला. तो बघून आदित्य चांगलाच अस्वस्थ झाला. पण खरं खोटं कळल्याशिवाय आणि योग्य प्रतिबंध केल्याशिवाय तो धावणार नव्हता उगाच. आता तर स्मिताही त्याच्या हाती सापडली होती. म्हणजे काहीतरी नक्कीच क्लू मिळेल. पण तिला बेशुद्ध पडलेलं बघून त्याला तिचा अजूनच राग आला होता. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. अबीर, पुन्हा नव्याने, गुंतलेले मनविडे तुझ्या सवे यासारख्या कथा तुम्ही ऐकू आणि वाचू शकता या चॅनलवर.